नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. तुमच्या स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिलेला आहे. द सिम्पलेस्ट फ्रॅक्शन फॉर्म ऑफ 20.0925 इज. या क्वेश्चनला सॉल्व करण्याकरता तुमच्याकडे एक बेसिक इन्फॉर्मेशन ही पाहिजे की जो डेसिमल आहे या डेसिमलच्या नंतर किती पॉईंट आहेत हे बघायचं आहे. सुरुवातीला काय बघायचं आहे? डेसिमल बघायचं आहे. डेसिमलच्या नंतर 0925 एकूण किती आहेत डिजिट? 4 डिजिट आहेत. आणि हे जे 4 डिजिट आहेत या 4 डिजिटवरतीच आपलं आन्सर डिपेंडेड आहे. बघा 2.0925 1 2 3 4 काय आहे तिथे पॉईंटच्या नंतर डिजिट आहेत. त्यामुळे काय करायचं आहे तर जो नंबर आपण डिवाइड करणार आहोत तो म्हणजे 1, त्याच्या पुढे आपल्याला 4 झिरो द्यायचे आहेत. 1 2 3 4. आणि याच्यामधला डेसिमल जो आहे तो कट होऊन जाईल, तो डेसिमल राहणार नाही. म्हणजे काय होईल? 20.0925 इथे करायचं आहे 0000. आता या दोघांना कुठल्या नंबरने डिवाइड करता येऊ शकते? तर इथे एक बघायचं की 10,000 आहेत, इथे लास्टला 5 आहे, इथे लास्टला 0 आहे. 5ने होऊ शकते किंवा 25ने सुद्धा होऊ शकते, कारण इथे 25 आहेत. मग या दोघांना जर 25ने डिवाइड केलं तर आपल्याला डिवाइड करावं लागेल बॅकमध्ये. 25 25 चूक 100, 25 5 100, 25 1 150, 25 7 175, 25 8 200. म्हणजे इथं उत्तर येईल याच्यावालं 8. इथे येतील 200. 0 0 0. वरचा 9 खाली आला, इथे 0 देऊन द्यायचा, इथे 0 9. 2 खाली येणार, 25 2 50, 25 3 75, 25 3 जा 75. टू मधून 5 मायनस होणार नाही, त्यामुळे तुम्हाला करायचं आहे 12 करायचं. इथे 12 मधून 5 मायनस करायचे, 7 राहतात. इथे 1 देऊन द्या, 7 + 8, 9 मधून 8 मायनस केले, 1 राहिला शिल्लक. परत हा 5 खाली येईल, 25 7 जा 175. आपल्या ऑप्शनमध्ये आहे का बघूया आपण. 37 80 37 सगळीकडेच आहे, फक्त एका ठिकाणी पॉईंट आहे, म्हणजे बी सी आणि डी तिन्हीपैकी कोणतेही एक आन्सर होऊ शकते. परंतु आता बघायचं आहे 25ने जर 10,000ला डिव्हाइड केलं तर 25 4 जा 100. म्हणजे आपल्याकडे या दोनपैकी एक आन्सर आहे, 400 किंवा 4000. हा 0 खाली आला, इथे देऊन द्यायचा, परत हा 0 खाली आला, इथे देऊन द्यायचा. झालं. तुमचा आन्सर काय असेल? 400. म्हणजे याचा आन्सर काय येईल? 8037/400. ऑप्शन नंबर सी.